नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर चुकीच्या दिवशी आठवड्यातले असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी आपण केस धुतले तर त्या दिवशी आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो, आणि असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी आपण केस धुतले तर आपल्याला संकट येत नाहीत, संकटांचा सामना करावा लागत नाही, माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। तर आपण ते कुठले दिवस आहेत तर हे आज आपण बघणार आहोत। एक महिलांना तर माहिती नाही की कुठल्या दिवशी केस धुतले तर आपल्यासाठी चांगलं असतं। आपण काय करतो, फक्त गुरुवार सोमवार असे केस धुत असतो बघा। महिला वर्ग तर असंच करतात, आठवड्यातनं 2 ते 3 वेळा केस धुत असतात। तर सोमवार गुरुवार आणि रविवार असं 3 वार असतील त्यांचे केस धुण्याचे। तर बघूया आपण। तर आज आपण तीच माहिती घेणार आहोत की आपल्याला कोणते वार जे आहेत ते केस धुण्यासाठी चांगले आहेत। पुरुष असू दे स्त्री असू दे हे वार माहिती नसतात आणि त्या दिवशी केस धुतले जातात। याचा परिणाम आपल्या घरावर होत असतो, आपल्या घरातील माणसांवर होत असतो। कळत न कळत आपल्याकडून ते आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याकडून ते होऊन जातं आणि त्याचा परिणामच होत असतो। आणि आपल्याला कळत नसतं की हे ह्यामुळेच होतंय, की आपण ही जर चूक करतोय तर ते त्यामुळेच ह्या गोष्टी होतात, हे आपल्याला माहिती नसतं। केस धुणं म्हणजे अजून सुद्धा हा व्हिडिओ माझा बघून की आता असं लोक म्हणतील हो आता वार बघून सुद्धा केस धुवायचे का, तर हे खरं आहे, अतिशय खरं आहे। शास्त्रानुसार आपण केस धुतले पाहिजे, शास्त्रात ही माहिती सगळी आहे। तर त्यानुसारच मी हे तुम्हाला सांगत आहे। तर घरातल्या लक्ष्मीनेच हे जर पाळलं नाही, हे केलं गेलं नाही तर घरात लक्ष्मी येणार नाही, संपत्ती प्राप्त होणार नाही आणि सुख शांती हे सुद्धा होणार नाही। त्यामुळे घरातल्या स्त्रीनेच हे नियम फॉलो केले पाहिजे। तर ते असे वार कोणते आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शास्त्रानुसार शुक्रवारी केस धुणं हे फार अत्यंत चांगलं आहे बघा। त्या दिवशी आपण केस धुतले तर आपल्याला संपत्ती प्राप्त होते। शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे, तर त्यामुळे आपण शुक्रवारी शक्यतो विवाहित महिलांनी हे शुक्रवारी केस धुतले तरी चालतील आणि पुरुषांनीही धुतले तरी चालतील। तर शास्त्रानुसार शुक्रवार हा दिवस केस धुण्यासाठी चांगला आहे बघा। बघणार आहोत की कोणत्या दिवशी आपण केस धुवायचे नाही आहेत। तर बुधवार, शक्यतो अविवाहित ज्या मुली आहेत त्यांनी ना बुधवारी केस धुवायचे नाहीत। ज्यांना लहान भाऊ आहे त्यांनी केस धुवायचे नाहीत बुधवारी। असं म्हटलं जातं की जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या भावाला जास्त त्याच्या आयुष्यामध्ये त्रास होतो, त्या बाळाला सारखं आजारपण येत असतं। त्यामुळे मुलींनी बुधवारी केस धुणं शक्यतो टाळायचं आहे। जर तुम्हाला केस कापायचे असतील तर केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत चांगला आहे बघा। शुक्रवारी तुम्ही केस कापले तरी चालतील आणि अविवाहित ज्या मुली आहेत त्यांनी तर बुधवारी केस धुवायचे नाहीत। कारण अविवाहित मुलीच का, कारण त्यांचं लग्नानंतर कुळ बदलत असतं, त्यामुळे अविवाहित मुलींनी केस धुवू नये, कारण त्यांच्या भावाला तो त्रास होत असतो। त्यामुळे शक्यतो बुधवारी हे नियम जे वार तुम्हाला सांगते हे तुम्ही करून बघा। हे तुम्हाला नक्कीच याचा प्रभाव जास्त दिसून येईल आणि हे तुमच्या आयुष्यासाठी खूप चांगलं असेल। तुम्ही थोडेच दिवस का होईना हे करून तरी बघा तुम्हाला ह्याचा नक्कीच बेनिफिट चांगलाच होणार। महिला बघा उपवास करतात, कोणाचा सोमवार असतो गुरुवार असतो, तर त्या दिवशी शक्यतो केस धुतले जातात। तर तसं न करता आपल्याला उपवासाच्या आदल्या दिवशीच केस धुवायचे आहेत। तर तसं केल्यामुळे आपल्या शरीराची जास्त शुद्धी होते। आणि जर अशी वेळ आलीच की आपल्याला उपवासाच्या दिवशीच केस धुवावे लागतात तर आपण काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध असेल ते 1 ते 2 थेंब आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। तर आपण हा एक उपाय करू शकतो। जर तुम्हाला तशी वेळ आलीच तर उपवासाच्या दिवशीच तुम्हाला जर केस धुण्याची वेळ आली तर तुम्ही हा एक उपाय करू शकता। आणि शक्यतो गुरुवारी केस धुवायचे नाहीत। गुरुवारी केस धुतल्यामुळे आर्थिक संकटांना आपल्याला सामना करावा लागतो। आपल्या घरामध्ये सुद्धा आर्थिक संकट येतात, फायनान्शियली पण आर्थिक संकट येत असतात। त्यामुळे आपल्याला शक्यतो गुरुवारी केस धुवायचे नाहीत। महिन्यामध्ये बघा गुरुवारी पण आपण झाडून काढायचं नाही। झाडून म्हणजे जळमटं वगैरे घरात असतात ती आपण गुरुवारच्या दिवशी काढायची नाहीत। आपल्याला गुरुवारच्या दिवशी फरशी पुसायची नाही। जे झाडाझडतीची कामं आहेत ती आपल्याला गुरुवारची करायची नाहीत, ती तुम्ही अगोदरच करून घ्या, आदल्या दिवशी करून घ्या तुम्ही। पण त्या दिवशी गुरुवारी हे तुम्हाला नियम पाळायचे आहेत। शनिवारच्या दिवशी आपल्याला तेल केसांना लावायचं नाही। शनिवारच्या दिवशी आपण शनिदेवांना तेल अर्पण करत असतो, त्यामुळे आपल्या केसांना त्या दिवशी तेल पण लावायचं नाही बघा। आणि सोमवारी तर अजिबात महिलांनी केस धुवायचे नाहीत, कारण जी सूर्याची स्थिती आहे त्यांच्या कुंडलीमध्ये ती बिघडत जाते। तर त्यामुळे आपण सोमवारी केस धुवायचे नाहीत आणि गुरुवारी पण आपल्याला केस धुवायचे नाहीत, कारण गुरुवारी जर केस धुतले तर आपल्या कुंडलीमध्ये गुरुची स्थिती जी आहे ती कमकुवत होते। त्यामुळे गुरुवारी पण केस धुवायचे नाहीत आपल्याला। तर मी हे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की आपण कोणत्या वाराला केस धुवायचे आणि कोणत्या वाराला केस धुवायचे नाही। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर मोटिवेशन थोडा जरी वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ आता इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। झालेली सेवा महाराजांच्या निरुजू करते। बाय।